वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आता मी चालली आहे, तयारी छान माझी झाली अशा प्रकारे छान तयारी केली आहे, मी चालली माहेरी। हा व्हिडिओ जुनाच आहे, म्हणजे 13 तारखेचा हा व्हिडिओ शूट केला होता आणि मी काही एडिटिंग राहून गेलं होतं माझं, तर एडिट काही केला नव्हता आणि 14 तारखेचं लग्न असल्यामुळे आम्ही 13 तारखेलाच संध्याकाळी चाललो होतो। हे ड्युटीवर आल्यानंतर यांनी छान तयारी केली आणि माझी पण तयारी होऊनच होती, कारण हे आल्यानंतरच आम्ही निघणार होतो। तर आई, दीपक आणि वैष्णवी हे घरीच राहणार होते आणि आम्ही दोघंजण जाणार होतो आणि दीपक आणि वैष्णवी दुसऱ्या दिवशी येणार होते मावशीसोबत, म्हणजे हिमासोबत येणार होते लग्नासाठी। त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी चाललो होतो, कारण आज हळद वगैरे होती आणि लग्न होतं 14 तारखेचं, त्यामुळे आम्ही आज चाललो होतो। आणि माझं माहेर काही इथून खूप दूर नाही आहे, पाऊण तास लागतो जाण्यासाठी, त्यामुळे मग आम्ही 2 व्हीलरनेच निघालो होतो। डुबणारा सूर्य हा किती छान दिसतो आणि सूर्याचं प्रतिबिंब इतकं छान पडलं होतं नदीमध्ये की खूप छान दिसत होतं। आणि आता पोचलो होतं घरी, तर घरी पोचल्यानंतर माझी भाचीची तयारी सुरू होती। ही आहे लहान किट्टो, तर हिची तयारी सुरू होती आणि मेकअप खूप सुंदर करते ही, आणि हिला मेकअपची एवढी आवड आहे आणि स्वतःची हेअरस्टाईल स्वतःच करणे, स्वतःचं मेकअप स्वतःच करते ती, आणि सगळी तयारी ती स्वतःच करून राहिली होती। कोणीही तिला हात लावू देत, कोणालाही ती हात लावू देत नाही। स्वतःच्या सामानाला आणि स्वतःच्या तयारीला पण ती स्वतःची तयारी स्वतःच करते। बघा ना किती छान तयारी करताय ती। आगे के जो पार्ट्स बाल उनको इस तरीके से लगा देंगे, एक लचर से नहीं तो एक क्लिप से वगैरह। इस तरीके से लचर से नहीं तो क्लिप से लगा देंगे, और जो बाकी के बाल हैं उनको एक कंघी से सेट कर देंगे अच्छे से। अरे तयारी हमारी है। आणि आईच्या घरासमोर पण लग्न होतं, तिथे पण हळद सुरू होती आणि आम्हाला जायचं होतं दुसऱ्या गावाला, तर चालबर्डीला जायचं होतं आम्हाला लग्नाला, म्हणजे हळदीसाठी। आणि ही घराजवळ होती, आईच्या अगदी अंगणामध्येच होती माझ्या आईकडे। तर वहिनी गेली तिथे आणि मग मी, आई आणि माझी मोठी ताई आम्ही तिघीजणी गेलो चालबर्डीला हळदीसाठी। माझी तयारी झाली होती, यांची पण तयारी झाली होती आणि मी वाट पाहून राहिली होती माझ्या मोठ्या ताईची, कारण ती यायची होती। आईची पण तयारी छान होऊन बसली होती। आणि यांचं देवघर आहे ना अगदी रस्त्यावर आहे, म्हणजे हॉलमधून अगदी बघितलं तर अगदी देवघर दिसते आणि छान वाटतं। देवघरात गजानन महाराजांचा फोटो पाहिला की मन अगदी प्रसन्न होते। आणि ही तयारी करून राहिली ती किट्टोची काही तयारी झालीच नव्हती आणि सगळेजण तिला तिथे नाचायला बोलवत होते। आणि आता माझी मोठी ताई आली होती, तर मी, आई, हे आणि ताई आम्ही 4 जण निघालो होतो आता चालबर्डीला जायला। तिथे पण हळद झाली होती त्यांची, डान्स सुरू होता।
आणि हे आहे माझं जन्मगाव. माझा जन्म इथेच झाला. माझे बाबा शिक्षक असल्यामुळे त्यांची बदली इथेच झाली होती चालबर्डीला. तर इथे 13 वर्ष राहिले माझे बाबा आणि एकाच घरमाकाच्या घरी किरायाने राहिले. तर त्यामुळे आमचे नातेसंबंध इतके चांगले आहे की ते आम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवल्याशिवाय राहत नाही. तर त्यांच्या आता लहान मुलाचं लग्न होतं आणि हे लग्न शेवटचंच होतं. त्यामुळे मग हळदीला आम्ही गेलो होतो. तिघीने पण अहेरपट्टी केली, अहेर केला त्यांना. म्हणजे साडी, शर्ट पीस, पॅन्ट पीस नेला होता. बहिणीसाठी साडी आणि भाऊसाठी शर्ट पीस, पॅन्ट पीस तिघीने पण नेलं होतं. आईने, ताईने आणि मी पण नेलं होतं. आणि अशा प्रकारे अहेर केला त्यांना. त्यांनी पण आम्हाला अहेर केला. आणि हा दिवस होता दुसरा म्हणजे लग्नाचा. तर लग्नाच्या दिवशी पण छान तयारी करून आम्ही सगळेजण आलो होतो. माझा भाऊ, वहिनी, माझी आई, मी, मोठी ताई, लहान पण आली होती, हिमा पण. आणि सगळेजण आम्ही लग्नाला आलो होतो. एकदा कुठे नातेसंबंध जोडले की ती तुटत नाही. मनं जोडली की मनं काही तुटत नाही. आणि म्हणजे नात्यामध्ये पैशाचा व्यवहार हा नको असतो. पैशाचा व्यवहार आला की नातीही तुटतातच. आणि जर मनाने जर कुठे जोडले गेलो तर ते नाती कधीही तुटत नाही. आणि अशा प्रकारे आमचे नाते हे कितीतरी दिवसाचे आहे. आज मी 48 वर्षाचे आहे, तरी पण आमच्या नातेसंबंधामध्ये कुठंही फरक आलेला नाही आहे. आणि अजूनही ते आम्हाला कार्यक्रमाला बोलवतात, आम्ही त्यांना बोलवतो. कुठं आम्हाला काही झालं, एवढंच थोडं जरी त्यांना माहीत झालं तरी ते आम्हाला पाहायसाठी येतात किंवा आम्ही जातो अशा प्रकारे. आणि लग्न पण छान झालं होतं त्यांचं. आणि आता शेवटच्याच मुलाचं लग्न होतं. तर अशा प्रकारे लग्न सोहळा पार पडला आणि छान झालं लग्न पण. जेवण पण छान होतं. आणि आता आम्हाला वापस पण जायचं होतं. त्यामुळे मग छान फोटो काढले सगळ्यांनी त्यांच्यासोबत. वैष्णवी, किट्टू, आई, मी, माझी मोठी ताई, आम्ही सगळेच जणी आलो होतो. आणि अशा प्रकारे छान लग्न सोहळा पार पडला. एंड करत आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.